चला मॅचला सुरुवात होते सलामीची. गोलंदाजी मार्कवर करण सोडा. शुभम आणि रवीला मात्र मॅन ऑफ द मॅच दिला होता. त्या रवीला आपण पुन्हा एकदा पाहू शकतो नॉन स्ट्राईक एंडला. रवी पवार. करण एक महत्वाची मॅच चेंबूरकर आणि कल्याणकर या दोन संघांमधील सेकंड राऊंड. पहिलीच सुरुवात अवांतर धावेने. दडपण आहे कारण कल्याणकरांचं हे आव्हानात्मक दडपण आहे. कल्याणकरांनी विक्रोळीकरांचा संघर्ष करत पराभव केलाय आणि त्या कारणाने इथपर्यंत या सेकंड राऊंड पर्यंत येऊन पोहोचलेत. एक मोठं लक्ष निर्माण केलं होतं. एक 42 धावांचं लक्ष होतं. ओहो यावेळेला बॅटने काढा घेतली. रनआउटची शक्यता क्या बात आहे. करण सोडा एक चांगला प्रयत्न रनआउट साठी केला होता. करण सोडा एक संधी हुकली रनआउटची परंतु एक धाव मिळते. एक जवळपास 24 बॉल आणि एक पुन्हा एक मोठं लक्ष निर्माण करावं लागणार आहे. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडला फ्लिक केलाय. अरुण येत आहे. डेंजर ढोरा अरुण आणि राजन मागील मॅच मध्ये दोघांनी चौकारांचा विजय मिळवला होता. कारण दोन बॉल 3 रन. शुभम लोखंडे पुन्हा एकदा सज्ज होते पुढील चेंडू दरम्यान. करण सोडा सॉरी. ओहो यावेळेला पंच मात्र इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन कन्वर्ट होत आहेत. 2 रन मात्र एक्स्ट्रा होत आहेत कन्वर्ट. यावेळेला चुकी होते. चुकी झाली करण कडनं चुकी झाली शुभम कडनं. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा 1 रन. 2 रन मिळतील. पहिल्या षटकामध्ये अशा चुका करून चालणार नाहीये. तर पहिल्या षटका दरम्यान कुठेतरी समतोल राखावं लागेल. नियंत्रण राखावं लागेल. एक योग्य त्या खेळपट्टीवरती योग्य ती गोलंदाजी करावी लागेल. कल्याण संघ देखील एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज या कुर्ला परिसरामध्ये दाखल झालाय. रवी पवार मॅन ऑफ द मॅच म्हणून नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो. रवी पवार यांना मागील मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली. 6 रन 2 बॉल. चांगला स्ट्रोक. जतीनच्या हातामध्ये चेंडू जातोय. 3 बॉल आणि 7 रन. कल्याणकर आणि चेंबूरकर ही मॅच आपण पाहतोय. विक्रोळीकरांचा तर पराभव केला कल्याणकरांनी परंतु या चेंबूरकरांना मात्र आव्हानाला सामोरं जाताना 3 चेंडू आणि 7 रन असं समीकरण पहिल्या मॅच दरम्यान पाहायला मिळते. खोलवर टप्पा बॅटने काढा घेतली. रवीला माघारी जावं लागतंय. घनश्याम मात्र यष्टांच्या मागे यावेळेला पाहायला मिळाले. हा विकेट पहिला विकेट. हलकासा स्पर्श झाला बॅटला. पहिला विकेट आरवन स्पोर्ट्स कल्याण संघाचा पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने प्रिन्स अर्थातच किंग राजासारखी कामगिरी करावी लागेल. 4 बॉल 7 रन.
4 चेंडू 7 रन. शेवटचे 2 बॉल बाकी पहिल्या षटकामागील. या वेळेला आणखी एक विकेट. बॅटने काढा घेतली, चेंडूने उसळी घेतली, बॉक्स आउट स्वरूपात आणखी एक फलंदाज माघारी जातोय. येत्या क्षणी फलंदाज माघारी, प्रिन्सला माघारी पाठवलंय. 2 विकेट म्हणजे कुठेतरी लाईन अँड लेंथ वरती आलाय गोलंदाज. काहीशे 2 चेंडू भटकंती झाली होती, परंतु पुन्हा मात्र लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी टप्पा करताना पाहायला मिळालाय. पण टू गो. रणजित न्यू बॅटर. 5 बॉल 7 रन. 1 टू गो. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. यानंतर आणखी एक शेवटची मॅच आपल्याला खेळवायची, एक महत्वाची आणि शेवटची मॅच असणार आहे. एक धाव मिळते. षटक समाप्ती 8 रन. 8 धावांचं हे षटक खर्च केलंय. कारण सोडा 2 महत्वाचे विकेट नक्कीच मिळवलेत. 8 धावा. थोडं फास्ट करायचंय, लवकर आपल्याला खेळवायचंय, बराच वेळ झालाय, थोडं फास्ट करायचंय. ताजू ताज. पहिलाच बॉल. यॉर्कर लेन. काहीसं परिवर्तन केलंय गोलंदाजीमध्ये ताजू यांनी. कारण अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी एक वेगामध्ये बदल केलाय. एक वेगाला वाढवताना पाहायला मिळतोय. ते वेगाने गोलंदाजी करतायत ताज. 9 रन. एक जवळपास एक 35 ते 40 धावा पुन्हा जोडाव्या लागतील. मागील मॅच मध्ये एक 30 धावांचं लक्ष चेंबूरकरांनी रॉयल अभि 11 संघाने सहज पार केलं होतं. त्या कारणाने एक 35 धावांचं लक्ष तरी जोडावं लागेल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू पिचिंग, इथे डॉट बॉल. एक धाव, 3 बॉल आणि 10 रन. ओहो, स्टेप आउट केला. 1 रन मिळेल. 4 बॉल आणि 11 रन. शेवटचे 2 बॉल बाकी या षटकामागील ताजू यांचे. सलामीचा शुभम मात्र खेळपट्टीवर आहे. या वेळेला दांडी कुल बॉल्ड आउट. मधली यष्टी मात्र उद्ध्वस्त केली ताजू. आज ताजूने बरेच बोल्ड मारलेत. पहिल्या मॅच मागे 2 बोल्ड ताजूचे पाहायला मिळाले. या मॅच मागे देखील आणखी एक बोल्ड, म्हणजे जवळपास 3 बोल्ड आउट ताजूच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. रन झालेत एकंदरीत 1 टू गो आणि रन झालेत 11 धावा झालेत. लास्ट बॉल.
मध्ये आणखी एक चांगला डप्पा ताजू, परंतु स्टेप आउट केला होता. वाईट बॉल, 12 रन. हॅनॉयकडे चेंडू जातोय. षटक समाप्ती 13 रन, 13 धाव, 13 रन झालेत. एक 5 धावा खर्च केले तर या षटकामागे. पप्पू येत आहेत. घनश्याम, तिसरं षटक घनश्यामकडे सोपवलं जात आहे. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. एक सरासरी धावगती कल्याणकरांची पाहायला मिळते. अर्बन स्पोर्ट्स कल्याण सरासरी धावगतीने पुढे वेग वाढवताना पाहायला मिळते. परंतु एक 12 चेंडूंमध्ये एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल. एक काहीसा प्रयास करावा लागेल चौकारांचा. एक विस्फोटक बाणा आणावा लागेल आणि तदनंतर एक मोठं आव्हान निर्माण करावे लागेल. हे 12 चेंडू, त्या 12 चेंडूंमध्ये कोणते ते योग्य ते चेंडू मात्र कनेक्ट करावे लागतील. हा पहिला चेंडू तर कनेक्ट केला, परंतु करण सोडा होते. फिल्डिंग फॅक्टर करण आहेत, जतीन आहेत, एका बाजूला हॅनॉय कुमार आहे, राजन आहेत, त्याचबरोबर शुभम लोखंडे, स्वतः राजन, त्याचबरोबर अरुण. चांगली फिल्डिंग फॅक्टर देखील आहे. काढा घेतली, 1 रन मिळेल. ओहो, या वेळेला पप्पूच्या माध्यमातून दांडी गोल. घनश्याम शिंदे पोल्ट आउट. बॅटर अतुल, 3 बॉल आणि 15. धावांचा वेग वाढवावा लागेल. 9 चेंडू बाकी आहेत आणि धावांचा वेग मात्र वाढवावा लागेल. हे 9 चेंडू एक जवळपास एक 2 ते 3 चौकार सोडावे लागतील. मग घनश्याम असतील आणि उर्वरित कोणता गोलंदाज असेल त्या गोलंदाजांना मात्र अटॅक करावा लागेल. पहिला बॉल अतुल खेळत असताना स्टेप आउट केला, 1 रन मिळतोय. लेग बाईज 1 रन, 16 रन, 4 बॉल 16. स्वीप केलाय. शेवटचा बॉल 17 रन, 1 टू गो. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेन, क्या बात आहे. म्हणजे रेड केला, प्रॉपर बॅटरला रेड केला आणि तदनंतर पिचिंग केला. षटक समाप्ती, 18 धावा. म्हणजे 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांनी एक कौशल्यपूर्ण कामगिरी केली. पहिलं षटक शुभमने देखील करणने देखील हाताळलं. कुठेतरी लाईन लेन थोडीशी चुकीची होत होती, परंतु कुठेतरी नियंत्रणात गोलंदाजी आणत एक 8 धावाच खर्च केल्या. 2 महत्वाच्या पहिल्या 2 विकेट जोडल्या आणि तदनंतर 8च धावा खर्च केल्या. तदनंतर ताजूने तर आणखी चांगली गोलंदाजी, 5 धावांचा खर्च करत एक बोल्ड आउट काढला आणि घनश्यामने देखील चांगली गोलंदाजी केली. सुशांत स्टेप आउट केला, बॅटने काढा घेतली, स्टंपिंग आउट आणि त्याचबरोबर बॅटने काढा घेत कॅच आउट. रणजितला माघारी जावं लागेल. अगदी एका मागोमाग एक विकेटची सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते. कॅच आउट आहे.
स्वप्नील. स्वप्नील येतोय. चिंताजनक परिस्थिती कल्याणकरांवर. लास्ट ओव्हर. ओहो, क्या बात आहे सुशांत. सुशांत राणीम आज चेंबूरकरांच्या माध्यमातून कुर्ला परिसरामध्ये सुशांत देखील चांगली गोलंदाजी. स्टेप आउट केलाय. झेलची संधी. टप्पा पडला. करण सोडा. करणकडे बॉल जातोय. 1 रन. 3 बॉल. 3 बॉल 1-2 तरी चौकार येणार का? येतील का? करावे लागतील, सोडावे लागतील. विजयाचा महामेरू करायचा असेल तर सोडावे लागतील. यावेळेला एक चांगला स्ट्रोक. स्वीप केला होता. 1 रन मिळतोय. उर्वरित 2 बॉल बाकी. 20 धावा. लास्ट 2 बॉल. हेनॉय. हेनॉय. हेनॉयकडे चेंडू जातोय. लास्ट टू गो. शेवटचा बॉल. षटका मागील आणि इनिंग मागील. क्या बात आहे. षटक समाप्ती. लास्ट बॉल आणि लास्ट बॉलवर देखील डॉट बॉल. निर्णायक षटक म्हणावं लागेल. केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या सुशांतने. 21 रन झालेत आणि 22 धावांचं टार्गेट. एक कमी धावांचं लक्ष कल्याणकरांनी मात्र चेंबूरकरांसमोर ठेवलंय. सहजरित्या पास केलं जाईल असं हे टार्गेट आहे. परंतु गोलंदाज काही कामगिरी करतात पाहावी लागेल. एक रन. दुसरी धाव. दुसरी धाव मात्र मिळणार नाहीये. एक धाव. एके धावेने सुरुवात होते संघाची. खातं उघडलं जाते. चला यानंतर टीम सज्ज व्हायचंय. जावेद 11 ब्लू स्टार विक्रोई. जावेद 11 विक्रोई टीम सज्ज राहायचंय.
कमी धावांचं लक्ष आणि अशा चुका, या चुका निर्णायक आहेत. या चुका तुम्हाला कोणत्याही क्षणाला संघातला माघारी घेऊन जाऊ शकतात. एक मोठी चूक संघाचा पराभव निश्चित करू शकते. स्टेप आउट केला, संधी होती, संधी गमावली. रणजित कडे एक चांगली संधी होती. सलामीचा शुभम होता, घनश्याम होता जाळ्यामध्ये सापडलेला, परंतु एक रन मिळते. कधी कधी हे मुवमेंट खूप महत्वाचे असतात. कदाचित इथून पुढे देखील टर्निंग पॉईंट ठरू शकला असता. ही विकेट आली असती, एक न्यू बॅटर आला असता, एक बॉलरचा एक ऍडव्हान्टेज राहिला असता, किंवा एक कॉन्फिडन्स वाढला असता, आणि त्या कारणाने कुठेतरी एक मॅच मधील एक बदल देखील घडण्यासाठी हे टर्निंग पॉईंट राहू शकला असतं. कमी धावांचं लक्ष असलं तरी कधी कधी अशा मुवमेंट देखील टर्निंग पॉईंट असतात. एक रन. चार बॉल आणि 4 रन, सरासरी धावफलक. जावेद 11 ब्लू स्टार विक्रोळी टीम आपण लवकरात लवकर क्रीडांगण गाठायचंय. चुकी 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 चुकी, वाईट बॉल, एक्स्ट्रा. लेग बाईज, एक रन. पट्टू गो आणि रन झाले 6. स्टेप आउट केला, फ्लिक केला, डिरेक्ट हिट लागला, परंतु ती डिरेक्ट हिट मात्र खेळाडू मात्र आपल्या झोन मध्ये पोचला होता, आणि तदनंतर आणखी एक रन घेतली जाते, म्हणजे 2 रन मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि 2 रन, षटक समाप्ती. रिव्ह्यू. नॉट आउट आहे. आठ रन झालेत. कृष्णा कृष्णा पहिलाच अवंतर एक्स्ट्रा रनाने सुरुवात होते. व्हाईट बॉल. बॅटने कडा घेतली, रनआउटची संधी. यावेळेला
टॅप केलाय, रनआउटची संधी फेकी केली, एक रन मात्र मिळतोय. चांगला कव्हर केलाय. रन झालेत एकंदरीत 11 झालेत. अर्धा धावांचा पल्ला गाठलाय, म्हणजे अर्धा विजय मिळवलाय, अजून अर्धा विजय मिळवायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे. 11 रन पाहिजेत. ओहो, क्या बात आहे. सर बॅट कट आहे ना? काय आताचा बॅट कट आहे ना? 4 बॉल 11 रन. पहिला विकेट. ओहो, क्या बात आहे. चांगला पिचिंग कृष्णा. कमबॅक करून देतोय का? कमबॅक होतोय का? इथून देखील मॅच बदलते का? इथून देखील संघर्ष रॉयल संघाचा वाढतोय का? अभि 11 रॉयल संघ अडचणीत येतोय का? कारण गरज आहे 13 बॉल 11. ओहो, आणखी एक चांगला पिचिंग केला होता, परंतु लेग बाईज रन मिळते. ओव्हर समाप्ती. 12 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. रन झाले तर 12. 12-10. 12 रन झाले, 10 रन पाहिजेत. चला फास्ट करा. विक्रोई कॅप्टन, आपण कॉन्टॅक्ट करायचंय लवकरात लवकर. पहिला बॉल कनेक्ट केलाय चांगला. राजन, एक रन. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. टॅप केलाय, रनआउटची संधी. डिरेक्ट हिट लागला तर नक्कीच एक चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु सुखरूप पाहायला मिळतोय. कमी धावांसाठी देखील तिसऱ्या षटकापर्यंत प्रयत्न होतोय, संघर्ष करावा लागतोय. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाणार म्हणजे एक जवळपास एक आणखी एक अधिक धावा असत्या तर कदाचित कल्याणकरांनी देखील एक चांगली पकड निर्माण करता आली असती. कल्याणकरांचा थोडासा काहीसा पहिल्या डावातील प्रयत्न फसला, परंतु दुसऱ्या डाव्यामध्ये चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. 10 बॉल 8 रन. या वेळेला पिचिंग चुकीची ठरते. टप्पा चांगला आहे पण पिचिंग चुकीची ठरली. 7 धावांची गरज. 15 रन. स्वीप करण्याचा प्रयत्न. एकच रन. लेग बाईज 1 रन. नऊ बॉल आणि 6.
चांगला कौशल्य कीपरकडनं पाहायला मिळालं होतं. रनआउटसाठी एक चांगला प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र यशस्वी झालेला नाहीये. बरेच 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 प्रयत्न करतायत गोलंदाज, बरेच प्रयत्न होते फिल्डिंगच्या माध्यमातून, परंतु काहीच जे यश मात्र मिळत नाहीये. काहीच परिवर्तन करावं लागेल क्षेत्ररक्षणामध्ये, तदनंतर काही गोष्टी सापडतील. कारण एक जवळपास मॅच आली आहे, 8 बॉल आणि 5 ही मॅच आहे. एक बदल करावा लागेल, काहीच चित्र आखावं लागेल. आणखी एक संधी होती यावेळेला. रवीकडे हातात चेंडू होता. 4 धावांची आवश्यकता. हा बॉल डॉट काढावा लागेल आणि शेवटचे 6 बॉल 4 अशी मॅच देखील निर्णायक होऊ शकते. अशी मॅच देखील कठीण होऊ शकते. 6 बॉल आणि 4 ही मॅच देखील गोलंदाजाच्या माध्यमातून जोडली जाऊ शकते, परंतु हा बॉल महत्वाचा आहे. हा डॉट बॉल काढावा लागेल त्यासाठी. फुलटॉस कनेक्ट केलाय. गॅप चौकार, म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत मॅच मात्र जाईल काही शंका होती, ती शंका दूर करत हा विजय निश्चित केला. शुभम फुलटॉस बॉल वरती, हा चौकाराचा विजय. 22 धावांचं आव्हान होतं, 22 धावांचं लक्ष होतं. 18 बॉल मध्ये हे लक्ष धुडकावून टाकलं आणि अबी 11 चेंबूर या संघाचा मात्र विजय निश्चित होतं. पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. पुढील फेरीमध्ये मॅच असणार आहे. एका बाजूला जावेद 11 ब्लू स्टार विक्रोई आणि एका बाजूला अबी 11 रॉयल चेंबूर. या मॅचचा टॉस लगेचच केला जाईल. दोन्ही टीम्स कॅप्टन लगेचच सज्ज व्हायचंय. त्या अगोदर आपण वळणार आहोत मॅन ऑफ मॅच. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. त्याला सन्मान चिन्ह दिलं जाते. कल्याण हा संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झाला, त्या कारणाने या कल्याणकरांना देखील सन्मान चिन्ह दिलं जाते. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी मार्कवर आज खरंच चांगली कामगिरी. अतिरा स्पोर्ट्स क्लब या क्रीडा स्पर्धेचा महत्वाचा घटक आणि रॉयल चेंबूर अबी 11 या संघाचा गोलंदाज सुशांत राणेम, सुशांतला दिलं जाणार मॅन ऑफ द मॅच. कारण एक चांगला षटक हाता आलं, शेवटचं षटक होतं आणि एक 3 धावा खर्च केले, एक विकेट मिळवली. सुशांतला दिलं जाते. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. क्या बात आहे. सुशांत आज पहिला मॅन ऑफ द मॅच मिळवला जातोय. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन टॉस करून घ्यायचंय.
दोन्ही कॅप्टन टॉस. टॉस घनश्याम आणि नॉडी टॉस साठी यायचंय. चला टॉस करून घ्या, टॉस करून घ्या.